तेव्हा आय थिंक मी सेकंड और थर्ड इयरला होते माझ्या मेडिकल स्टडीजमध्ये. आणि तेव्हा आमचं ठरलं होतं की लग्न करतोय आपण. आमच्यामध्ये व्हाईट वेअर करतात एंगेजमेंट आणि वेडिंगमध्ये. बुद्धिस्ट वेडिंगमध्ये हे असं असतं. सो ही माझी सिम्पल आणि सोबर घेतली होती मी, बिकॉज मला फार असं एक्स्ट्रा वर्क नाही आवडत. हाय, हॅलो आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे, स्नेहल अँड सुमितमध्ये. आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि नेहमी मजेतच राहा. आय नो हा व्लॉग खूप वेळानंतर येतो आहे. ॲक्च्युली मला सोहरामुळे बराच वेळ नाही मिळत आहे शूट करण्यासाठी. आत्ता पण मी हा व्लॉग रात्री शूट करते, जेव्हा की ती झोपली आहे आता. सो आता मी फ्री आहे, तर आता हा व्हिडिओ मला खूप दिवसांपासून करायचा होता. सो फायनली मी तो आज करते. तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल की आजचा व्लॉग हा साडी कलेक्शनबद्दल आहे. माझ्या लग्नापासून ते आत्तापर्यंतच्या आय डोंट नो की एवढ्या सगळ्या साड्या एका व्लॉगमध्ये कवर आपल्याला करता येईल की नाही. बट मी ट्राय करेन. अदरवाईज आपण ह्याचे 2 पार्ट्स करू. मला नक्की सांगा की तुम्हाला दुसरा पार्टही बघायला आवडेल का? किंवा अजून काय तुम्हाला बघायला आवडेल? ड्रेसेस, सोयराचं ड्रेस कलेक्शन. सो प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आज आपण व्लॉगला सुरू करूया. इथे बघू शकता की माझ्या ऑलमोस्ट एवढ्या सगळ्या साड्या आहेत. ह्या मी फार थोड्या काढल्या आहेत, कारण की मला नाही माहिती मला किती वेळ मिळेल. कारण की सोयरा आता झोपली आणि ती उठायच्या अगोदर मला हे सगळं आवरून तिच्याकडे जायचं आहे. सो चला मग आपण स्टार्ट करूया. आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल, कोणी चॅनलवरती नवीन असेल, तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि नक्की सपोर्ट करा आपल्या चॅनलला आणि लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. येस. सो चालू करूया. सर्वात पहिली जी साडी जी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी साड्यांसोबत तुम्हाला माझे मेमरीज पण शेअर करेन. तुम्हाला पण सवय आहे का की साड्यांचा आपण जनरली उलट्या घड्या करून ठेवतो, सो दॅट की त्याचं वर्क आरी काही निघू नये. सो आय होप तुम्हाला ही साडी दिसत असेल. ही माझी लग्न ठरतानाची साडी आहे. माझी फर्स्ट साडी. तिलक सेरेमनी बोलू शकता, रोका, किंवा जेव्हा आमच्यामध्ये म्हणतात सुपारी फुटत होती तेव्हाची ही माझी पहिली साडी आहे, जी मला सासरकडून मिळाली होती. सो ह्या साडीवरचा फोटो पण मी तुम्हाला नक्की दाखवेन. खूप असं नॉस्टॅल्जिक फील होतं की जेव्हा आपण साडीज बघतो, कपडे बघतो, आपल्याला आधीचे मेमरीज आठवतात. आणि ही साडी माझ्या चॉईसने घेतली होती. म्हणजे मला स्पेशली बोलवण्यात आलं होतं साडी शॉपमध्ये. तेव्हा आय थिंक मी सेकंड और थर्ड इयरला होते माझ्या मेडिकल स्टडीजमध्ये. आणि तेव्हा आमचं ठरलं होतं की लग्न करतोय आपण. सो तेव्हा आपल्याला एवढं फारसं काही नॉलेज नसतं साडीज अँड ट्रेडिशनल वेअर तेव्हा. बट स्टील तेव्हा मला ही आवडली होती द कॉम्बिनेशन. सो ही साडी माझ्यासाठी स्पेशल आहे. सो येस, ही साडी आय थिंक दीड हजाराच्या आसपास आहे, म्हणजे 2,000च्या आतली आहे. त्यानंतर आहे ही व्हाईट साडी, जी आमच्यामध्ये व्हाईट वेअर करतात एंगेजमेंट आणि वेडिंगमध्ये. बुद्धिस्ट वेडिंगमध्ये हे असं असतं. सो ही माझी व्हाईट कलरची साडी आहे. ही मला बघताच क्षणी खूप आवडली होती. सिम्पल, सोबर आणि काइंड ऑफ थोडीशी साऊथ इंडियन लुक देणारी. सो मला ही साडी खूप आवडलेली आणि ही मी बऱ्याच वेळा वेअर पण केली आहे. ही पण सेम आय थिंक 1 और 2च्या रेंजमध्ये आहे. सो मी ह्या सगळ्यांच्या उलट्या घड्या करून ठेवल्या आहेत. सो त्यामुळे तुम्हाला ते असं दिसत आहे. त्यानंतर ही माझ्या हळदीची साडी आहे. येस. ह्याची ही जी बॉर्डर होती
हम्म. ती आता थोडीशी ना ठेवून ठेवून त्याचं आय थिंक शाईन थोडं कमी झालं आहे. येस, थोडं पॉलिश करून घेतलं तर बेटर होईल. सो ही माझ्या हळदीची साडी आहे. खूप सिम्पल आणि सोबर घेतली होती मी, बिकॉज मला फार असं एक्स्ट्रा वर्क नाही आवडत. सो म्हणून सिम्पल होती ही. ही मी पण खूप हार्डली वेअर केली असेल. मला मला साड्या खूप आवडतात, पण घालायला तितके अवसर म्हणजे तेवढे चान्स नाही आहेत. अँड येस, इवन दिस साडी, ही साडी मी ही साडी घरातून हॉलमध्ये जाण्याच्या वेळेस मी ही वेअर केली होती. आय होप तुम्हाला क्लिअर दिसत असतील कलर्स. सो ही पण सिम्पल सोबर. मी ह्याचाही फोटो नक्की अपलोड करेन थंबनेलमध्ये सुद्धा. सो ही पण सिम्पल आहे. हे सगळे जे साडीज आहेत हे आम्ही सगळे एकत्र शॉप केले होते. बस्ता ज्याला आपण म्हणतो, की माझ्या चॉईसनुसार, काही माझ्या मम्मीनुसार, काही सासूबाईंनुसार असे. अँड येस, मी लग्नामध्ये लेहंगा वेअर केला होता. सो मी त्याचाही फोटो मी तुम्हाला हवं असेल तर मी टाकेन. मी लग्नामध्ये साडी वेअर केली नव्हती. तेव्हा असं थोडासा ट्रेंड होता लेहंगाच वेअर करण्याचा. सो मी ते लेहंगा घातला होता. आणि हा आहे माझा शालू. वांगी कलर फिरता ह्याचा पदर तुम्ही बघू शकता. असा ग्रीन आहे, प्रॉपर असा भरलेला. येस, ते सारीज मी असे उलटे घडी करून ठेवले, त्यामुळे तुम्हाला तसे दिसत असतील. बट हा कलर असा आहे. सो जेव्हा देवाला आपण जात असतो लग्न झाल्यानंतर, देवदेव, त्याच्यासाठी शालू लागणार होता. सो म्हणून त्याच्यासाठी आम्ही शालू घेतला होता. आणि ह्याच्यावरती पूर्ण बस्त्यावरती असं म्हणतात बस्त्याचा उतारा म्हणून ग्रीन कलर साडी. सो ती पण आहे, पण ती आत्ता मला सापडत नाही आहे. बट मी नक्की जर आपण ह्याचा सेकंड पार्ट झाला तर नक्की मी ती साडी पण तुम्हाला दाखवेन. देन माझ्याकडे आहे ही व्हाईट अशी नेट मधली साडी. ह्या मी क्रॉफर्टवरून घेतल्या होत्या. माझ्या पप्पांचे एक खूप छान फ्रेंड होते. त्यांचं ते गुजराती होते, त्यांचं शॉप होतं. सो ही अशी मस्त टोइन कलरची साडी आहे, व्हाईट अँड रेड कॉम्बो. ही पूर्ण अशी नेटमध्ये साडी आहे. हा त्याचा पदर आहे, तुम्हाला फोटोमध्ये समजलंच असेल. येस. सो ही पण एक खूप छान सुरेख साडी आहे. ही पण आय थिंक 2000च्याच रेंजमधली साडी आहे. मला फ्रँकली स्पीकिंग साड्यांवरती फार, साड्याच नाही कपडे याच्यावरती बियॉन्ड अ लिमिट स्पेंड करणं मला योग्य वाटत नाही. सो एक 2-3 पर्यंत इट्स ओके साड्यांमध्ये स्पेशली, कारण की त्या आपण फार घालत नाही, स्पेशली मी. सो म्हणून माझा तो मत आहे. ही एक साडी आहे. ही पूर्ण प्लेन अशीच आहे आणि ह्याला थ्रूआउट पूर्ण अशी बॉर्डर आहे. सो ही पण खूप छान दिसते नेसल्यावरती. हा त्याचा पदर आहे. तुम्हाला मी फोटो पण टॅग करेन, सो तुम्हाला कळेल. मला ही रॉयल ब्लू कलरची साडी खूप आवडते. ही व्हाईट आणि अजून 1-2 आहेत, त्या मी सर्व साड्याच त्या अंकलच्या शोरूममधून घेतल्या होत्या. जे असे प्रॉपर असं म्हणतात ना गुजराती मारवाडी टाईप्स जे साडीज असतात, सो आम्ही तिथून घेतल्या होत्या. तर ते ऑलमोस्ट 1800-2000 अशा रेंजमधल्या आहेत. अँड ही माझी सर्वात फेवरेट साडी आहे. ही मी कबीर सिंग ह्या मूवीमधली कियाराने जी
वेअर केली होती ॲट दी एंड सोन्या सॉन्गमध्ये. मला ती साडी खूप आवडली होती आणि ही साडी मला शॉपमध्ये दिसताच क्षणी मी ही घेऊन टाकली. ही पण अराउंड 1500-1600 आहे. मला खूप स्वस्त मिळाली त्या मानाने. ही खूप मस्त आहे. ह्याचा पदर तुम्ही बघाल तर खूपच सुरेख आहे. सी सॉरी येस, हा एवढा छान असा पदर आहे. मला खूप आवडते ही साडी. मी आय थिंक जवळजवळ 2दा-3दा वेअर केली आहे. सो मला हा कलर, त्याच्यावरची ही सिल्वर लाइनिंग, आय थिंक व्हिडिओमध्ये हे तुम्हाला गोल्डन दिसत असेल, बट आयडली हे सिल्वर कॉम्बो आहे, पिंक अँड सिल्वर. सो खरंच खूप छान वाटते मला ही साडी आणि मला खूप स्वस्त मिळाली बिकॉज मी लकी होती याच्यामध्ये. देन नेक्स्ट आहे ही, जी आय थिंक हा पॅटर्न खूप कॉमन आहे. हे सगळ्यांकडे सॉरी, ही सगळ्यांकडे अशा टाईपची साडी असेल. ह्याचा पदर पण सेमच आहे. ही थ्रू आउट साडी अशीच आहे. मला हा कलर खूप आवडला होता आणि हे कॉम्बिनेशन. सो ही पण एक माझी वन ऑफ द फेवरेट साडी आहे. ही माझ्याकडे अशी हा रंग आहे आणि आईंकडे म्हणजे माझ्या सासूबाईंकडे आंबा कलर ज्याला म्हणतात तो त्यांच्याकडे आहे. सो तोही कलर छान आहे आणि तीही साडी खूप छान दिसते. त्यानंतर नेक्स्ट इज दिस वन. ही पण खूप छान आहे. ही दिसताना अशी होती, मी थोडी कन्फ्युज्ड होते की म्हणजे कशी दिसेल, बट म्हणजे ही थ्रू आउटच अशी आहे. ही मी माझ्या एका घरातल्या फंक्शनमध्ये वेअर केली होती. सी ह्याचा पदर असा आहे आणि ह्याचा ब्लाउजही असा आहे. सो खूप छान आहे ही साडी. वेअर केल्यानंतर छान दिसते आणि आय थिंक ही पण आय थिंक ही पण 2100 की 2200ची आहे, 2000च्या आसपास. अँड येस, ही एक साडी आहे. ही मी खूप आधी घेतली होती, म्हणजे माझं जस्ट नवीन नवीन लग्न होतं. ही थ्रू आउट साडी पूर्ण अशी आहे. ह्याची ही बॉर्डर आहे. ह्याचा ब्लाऊज पण सेम असाच होता, ब्लू कलर सॉरी. अँड ही बॉर्डर, ॲक्च्युली ब्लाऊज आता मला मिळत नाही आहेत कारण की मी ते असे वेगळे वेगळे करून ठेवलेत की ते ऐन वेळेस मिळतील म्हणून, आणि साड्यांमध्ये ठेवले की ते फार चुरगळतात म्हणून. सो मी ते वेगळे करून ठेवलेत म्हणून मी आता फक्त तुम्हाला साडीजच दाखवते. अदरवाईज मी जनरली ब्लाऊज स्टिचिंगमध्ये पण ना मी वेगळे वेगळे पॅटर्न्स स्टिच करते. माझं असं होतं की ते रिपिटेटिव्ह डिझाईन्स नको म्हणून. सो गुगल, इन्स्टा असे बरेच ठिकाणी तुम्हाला पॅटर्न्स मिळून जातात, किंवा ट्रेंडिंग मूवीज, सिरियल्स वगैरेमध्ये पण तुम्हाला एखादे पॅटर्न मिळून जातात किंवा अवेलेबल असतात गुगलवरती. सो हे मी घेतले होते. हे मी माझ्या मम्मीकडे घेतली होती साडी. आय थिंक तेव्हा तिकडे ते एक अण्णा म्हणून यायचे साऊथवरून साडीज वगैरे घेऊन दिवसातून, आठवड्यातून एक दिवस मार्केटमध्ये. सो त्यांच्याकडे असं कलेक्शन असायचं आणि अजून भरपूर आहे. ही एक आणि हां ही पण एक आहे. ही पण आय थिंक जवळपास 1500च्या आसपासची साडी आहे आणि सेम हीच अशीच ही पण एक साडी आहे. यासोबतच मी घेतली होती ही. ही पूर्णपणे अशी अशी पूर्ण रेनबो टाइप्स कलर आहे ह्याचा, आणि ह्याचा ब्लाऊज खूप जास्त सुंदर आहे. असं पूर्ण भरलेला आणि नेव्ही ब्लू कलरचा आहे तो. मग ह्याच्यावरती बोटनेकचा ब्लाऊज शिवला होता. टाकल्यावरती पण खूप छान वाटतं. माझ्याकडे एवढ्या साड्या आहेत ना, पण असं फार असं वेअर करायला मिळत नाही आहे मला. नेसण्यासाठी तसं येत नाही आहे काही, आणि आलं तरी आता बेबी आहे, सोयरा आहे, तर तिच्यासोबत साडी हा टास्क आहे. अँड येस, ही एक पार्टीवेअर साडी आहे. ही मी इकडेच लोकल शॉपमधून घेतली होती. सो ह्याला छान अशी ही बॉर्डर आहे. माझ्याकडे हा रंग आहे,
असं तुम्ही फिरता पर्पल बोलू शकता, जांभळा रंग. नेसल्यावरती खूप छान वाटते ही पार्टीवेअर. माझ्याकडे हा आहे, माझ्या सासूबाईंकडे पोपटी रंगाचा आहे, ग्रीन, लाईट ग्रीन कलरचा. सो खूप मस्त आहे ही पण साडी. ही पण साडी आय थिंक 2,000 पेक्षा कमीच आहे. मला एक्झॅक्ट नाही आठवत आहे, बट येस, ही साडी आईने आणली होती त्यांना आणि मला, सेम कलरचा. आय एम सो सॉरी. येस. आणि ही एक साडी, ही पण मला खूप आवडलेली. ही जी मी तुम्हाला पिंक दाखवली ना, ही, सो ह्याच्यासोबतचीच ही पण साडी आहे. ही पूर्णपणे ग्रीन आणि ह्याच्यावरती अशी प्रिंट आहे आणि ह्याचा पदर असा आहे, प्लेन आहे बॉर्डर, आणि असाच ब्लाऊज आहे. सो ही साडी खूप छान आहे, फिरता रंग आहे. अशी टाकल्यावरती छान अशी पार्टीवेअर पण होऊ शकते, ट्रेडिशनल पण होऊ शकते. सो म्हणून मी ही साडी घेतली. हे पण अराउंड 2K, 2,000 पर्यंत आरामात. देन ही माझी सर्वात फेवरेट ग्रीन कलर मध्ये पैठणी टाइप्स, आणि फार तर अशी ही एक आहे ग्रीन. फार अशी अशी चुरगळल्यासारखी झाली आहे, कारण की मला माझं कबट येस, ही ग्रीन आहे, छान आहे. ह्याचा पदर इज पिंक. येस, ह्याचा पदर असा आहे, पूर्ण मोरचं डिझाईन आहे. हे मी मोस्टली गावी एकदा गेले होते तेव्हा, नाही मी इथेही वेअर केली होती. आय थिंक 2-3 वर्षापूर्वी मी इथे देवीसाठी नवरात्रमध्ये वेअर केली होती, जेव्हा ओटी भरायला गेलो होतो तेव्हा. ही पण साडी मला अशीच बघताच आणि विंडो शॉपिंग करताना आवडली, सो मी हे घेऊन टाकली. सो येस, हे होतं माझं साडी कलेक्शन. ऑलमोस्ट व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला आहे आत्ताच. सो मी होप करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला अजून माझं काही साडीचं कलेक्शन्स बघायचे असतील, की मी माझ्या बाळाच्या बारशाच्या वेळेस कोणती साडी वेअर केली होती, आणि कोणत्या डोहाळ जेवणामध्ये मी साडी नाही बट मी ड्रेस वेअर केला होता. तुम्ही बघितलाच असेल आय होप तो व्हिडिओ. सो नसेल बघितला तर प्लीज माझा बेबी शॉवरचा व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघा नक्की चॅनेलवरती. अँड आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल. पार्ट 2 तुम्हाला हवा का, म्हणजे अजून साडीज तुम्हाला बघायला आवडतील का माझ्याकडच्या. सो मला नक्की कमेंट करून सांगा, आणि डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि जे कोणी सबस्क्राईब केलं नसेल अजूनही त्यांनी नक्की फॉलो करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.